जगात असं औषध नाही, हे औषध आहे. काय बोलताय, हा. कार्बन का? कार्बन ना? कार्बन आणि ग्रीन लाईफ असं औषध जगात नाही पाहिलं कुठं. काय बोलताय, खरं? हा, खरं एकाच एक चढ वापरून पाहिले, गंज ऑर्गॅनिक कार्बन गंज वापरून पाहिले काम, पण मग रिझल्ट नाही याच्यासारखे, याला तोडच नाही कोणी. आपल्या ऑर्गॅनिक कार्बनला का? हा, या आपल्या ऑर्गॅनिक. तो 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. आपण जर बघितलं तर फुलकळी वगैरे, काळोखी अहो वगैरे. लय जोरात वैशी घरी लावेल प्लॉट आणि हा घरच्या याला वापरलं नाही, झाड आज गुडघ्याच्या खाली, आणि हे झाड आता मांडीला लागायचे, याला वापरलं, याला एकच डोस देईल. काय काय सोडलं? आपले ते ग्रीन लाईफ लाईफ कार्बन दिलं 5-6 दिवसाची, असं वेगळं दिसायला लागलं. झाडाची अशी थोडी पिवळी दिसायची, शेटी भेंडी पानं बिनं खालची बागलांची सगळं निघून गेलं. हो ना? किती ऊन पडते, झाड ताईटच दिसणं, कडकच्या कडक दिसणं. माणूस नाही बसत एवढं एवढं झाड दमदार त्या उन्हामध्ये. माणूस 5 मिनिटं बसायचं म्हटलं तरी कसं तरी होत. लय खतरनाक रिझल्ट यायचे, म्हणजे नात नाही का, याला तोड नाही परत कोणी. अहो याला वाघ नाही मांडीला झाड लागत आहे ना, आता अशा काळ्या प्यायला झोपक्यानच वागी लागली. फार तुम्ही तळातले पानं पिवळे पडतात नंतर वय झालं, हा. पान तळाचं समजा या पिवळं. तंत्रज्ञानाविषयी माहिती नसती भेटली तर? नाही मग शेती करणं अवघड आहे. दुकान औषधाची घर भरायची, दुसरं काय. शेतकरी खोरी होत चालत, जाम होत चालत दिवसेंदिवस. अजेंडाला वापरलं म्हणजे आम्ही तोडायचंच काटाळ मग, नाही तर 2-4 खुडात आवरून जायचे, मग थोडा विसवा भेटायचे, आले 10-20 खुडे झाले तरी तिथे हाटा ना, म्हणजे पार आम्ही हात जोडले त्या झेंडूला. माणसं तोडणार वैतागले, रोज रोज तोडायचं म्हणजे काय, उठलं का तू झेंडू तोडा झेंडू तोडा. त्याला पण हेच सोडलं होतं ना? हा हेच, पण ते झेंडू मग शिवाय उष्ट्या वावरात लावले जातात टमाट्याच्या. म्हणजे मी आता घरी दरवर्षी वागे लायचे मी, पण मग अशी झाडं कवच नाही पाहिजे. 100 किलोच्या गुणीला काय करायचं, 50 किलो 100 किलोच्या गुणी, हे 4 किलो एवढं भारी काम करतं ना. हो ना? हा लय भारी. कुणी व्हायला अशी पावडर दिसरी, चहा पावडर आकुटवणी पावडर दिसरी, काय काजी पाला पाचोळा कुठून आणले का काय कुणी म्हणत, त्याला पावडर आहे की नाही, पण ते कामच वेगळं. खर्च कसा आहे आपल्या टेक्नॉलॉजीचा? अहो एकदम 0 खर्च आहे. किती टक्के खर्च कमी अहो रासायनिक? महिन्याला ना फक्त 3-4.5 हजार खर्च आहे. जमिनीतला? नाही तुमचं जे कार्बन आणि ते ग्रीन वापरलं ना, बरोबर. महिन्यात 2 डोस जर केले ना, फक्त 3.5 हजार. आणि रास निवळ्या आपण हे सोडलं तर 4 दिवसात सोडायला लागते. 4 दिवसाला 3 आणि 4 हजार रुपयाचा लिक्विड होते. बरोबर आहे. मग महिन्यात वतीन किती त्याचा हिशोब. अहो 1.5 मावर काय सगळं 4-5 पवार झाल्या म्हणजे. हा म्हणजे एवढा खर्च कमी आहे? अहो लय खर्च कमी आहे ना, ती पवार 3ऱ्या दिवशी लागते. आणि मगच तुम्ही एक अनुभव सांगितला होता का, थोडीशी वाफ लागली ती खालच्या हा कोपऱ्याला? तिकून जळून गेलते परत रोप चाललं, काही परत फुटली. परत फुटले ते झाड? मग म्हणजे परत लाईनीवर आले? एकदम क्लिअर झाले, याच्यासारखी झाली, फक्त ती उंची लहान राहिली, अजून होऊन जाईल ती. झेंडूत पण चांगला पैसा, म्हणजे 3.5 लाख रुपये झाले मला त्याचे. काय बोलताय? हा, शिवजयंतीला शेवटचा कुठं गेलता. नमस्कार. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. मारुती शिवाजी साने, राणा नावडी, पोस्ट सिन्नर, तालुका नाशिक, जिल्हा. आता आपण बघू शकतो हा वांग्याचा प्लॉट आहे. किती क्षेत्र आहे सर हे? 35 गुंठे. 35 गुंठे का? हा. लागवड कधीची? ही आता कम्प्लीट 1.5 महिने झाले. 1.5 महिन्याची? हा आता. काय बोलताय? हा 1.5 महिने. व्हरायटी कोणती आहे? अजित कमांडर. अच्छा, बरं. अगोदर कोणतं पीक होतं यामध्ये? चायना होती, चायना फ्लावर होते का? हा चायना. आता आपण बघू शकतो 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. आपण जर बघितलं तर फुलकळी वगैरे, काळोखी अहो वगैरे. लय जोरात वैशी घरी लावेल प्लॉट आणि हा घरच्या याला वापरलं नाही, झाड आज गुडघ्याच्या खाली, आणि हे झाड आता मांडीला लागायचे, याला वापरलं, याला एकच डोस देईल. काय काय सोडलं? आपले ते ग्रीन लाईफ कार्बन. कार्बन किती सोडले याला? कार्बन ते पावडर 4 किलो आणि 2 लिटर ऑर्गॅनिक कार्बन. हा. ते दिल्यानंतर काय बदल जाणवला? ते दिलं 5-6 दिवसाची, असं वेगळं दिसायला लागलं, झाडाची अशी थोडी पिवळी दिसायची, शेटी भेंडी पानं बिनं खालची बागलांची सगळं निघून गेलं त्याचं. हो ना? किती ऊन पडते, झाड ताईटच दिसणं, कडकच्या कडक दिसणं. माणूस नाही बसत एवढं झाड दमदार त्या उन्हामध्ये. माणूस 5 मिनिटं बसायचं म्हटलं तरी कसं तरी होत. लय खतरनाक रिझल्ट यायचे, म्हणजे नात नाही का, याला तोड नाही परत कोणी.
आजपर्यंत भरपूर खत वापरलेलं लय असेल. लय भारी लय भरपूर काय जे नाही ते वापरलं. पण जगात असं औषध नाही, हे औषध आहे. काय बोलताय, हा. कार्बन का? ज्या हा कार्बन ना? कार्बन ग्रीन लाईफ असं औषध जगात नाही पाहिलं कुठं. काय बोलताय, हा खरं? खरं एकाच एक चढ वापरून पाहिले गंज ऑर्गॅनिक कार्बन गंज वापरून पाहिले काम, पण मग रिझल्ट नाही याच्यासारखे, याला तोडच नाही कोणी. आपल्या ऑर्गॅनिक कार्बनला का? हा या आपल्या ऑर्गॅनिक कार्बन. किती लिटरची कॅन होती ती तुम्ही सोडलेली? ते 5 लिटर. 5 लिटर आणले ते किती पहिले सोडलं? वापरलं होतं ना मी झेंडूला. हम्म. मग ते उरलं म्हणलं याला एकदा वापरून पाहू म्हणलं. हम्म. ते आहे ते वापरलं तर रप झाड उठून दिसते. झाडच केली त्याला माहिती 5-6 दिवसातच म्हणलं हे तर आवरायचे नाही. अहो याला वाघ नाही मांडीला झाड लागत आहे ना, आता अशा काळ्या प्यायला झोपक्यानंच वांगी लागली. झोपक्यानं वांगी झोपक्यानं तुम्ही निसर्ग एक फांटी नका भाऊ. आणि आपण जर बघितलं हम्म. तर आता ऊन भरपूर आहे तरी प्लॉट एकदम फ्रेश दिसतोय. अहो लय फ्रेश पिवळापणा वगैरे आहे काही? अजिबात नाही, शेंडा नाही पिवळा पडा, एवढं पाणी नाही सापडायचं ईदभर. म्हणजे फार तुम्ही तळातले पानं पिवळे पडतात नंतर वय झालं. हा. पान सुद्धा तळाचं पिवळं नाही अजून काहीच नाही. काहीच नाही. तुम्ही तळाला पाना इकडे खाली. म्हणजे तुम्ही समाधानी का थोडक्यात? अहो लय समाधान. समजा या तंत्रज्ञान विषयी माहिती नसती भेटली तर? नाही नाही, मग शेती करणं अवघड आहे. दुकान औषधाची घर भरायची, दुसरं काय. शेतकरी खोरी होत चालला, जाम होत चालला दिवसेंदिवस. तुम्ही अगोदर झेंडूला वापरलं तर? अजेंडाला वापरलं म्हणजे आम्ही तोडायचंच काटाळं मग. नाही तर 2-4 खुडात आवरून जायचे, मग थोडा विसवा भेटायचे आले 10-20 खुडे झाले तर तिथे हाटा ना. म्हणजे पार आम्ही हात जोडले त्या झेंडूला. माणसं तोडणार वैतागले, रोज रोज तोडायचं म्हणजे काय उठलं का झेंडू तोडा झेंडू तोडा. त्याला पण हेच सोडलं होतं ना? हा हेच पण मग ते झेंडू मग शिवाय उष्ट्या वावरात लावले जातं टमाट्याचे पेपर. कार्बन ग्रीन लाईफ. हा 2-10 डोस सोडले. तुम्ही म्हणले 15-20 मला काहीच कळलं नाही. मी 8 दिवसातच सोडलं तर डबल. दुसरा डबल झाला तर ते फार झाड मग कार झाड फाप करून दिसे कळी फुले वाढल्या. फुलाची क्वालिटी कडकपणाला वाढल्या फुलं. आता सुकत नस. हो ना. आता आपण जर बघितलं तर ह्या गावात वांगे जवळपास किती टक्के असतील? बरंच भरपूर लाईट म्हणजे आमचा खालच्या शिवार जवळ निम वागेच लाईट जवळ. काय फरक आहे बाकीच्या प्लॉट मध्ये आणि वागे तुमच्या राहते plot मध्ये? थोडे लावायचे थोडे बिघा 2 बिघे 1.5 बिघा. काय फरक आहे बाकीच्या आणि तुमच्या प्लॉट मध्ये? लय एकच फरक आहे. म्हणजे मी आता घरी दरवर्षी वागे लावायचे मी, पण मग अशी झाडं कावच नाही पाहिजे. दरवर्षी वागे करतो हो म्हणजे. ना. आता आपण तुमच्या घराजवळचा प्लॉट बघितला त्याला वापरेल नाही. वापरेल नाही. मग तुम्हाला सांगतो काय म्हणजे बुडगी वाढलाच झाड आहे अजून. ती बुईच सोडी मग आज त्याला आज सोडायचे परायची भिजत घातलं तुम्ही. आज सोडणार लाईट ना आता 10:30. म्हणजे 2 प्लॉट एकाला वापरलं तुम्ही, म्हणजे आपण ज्या प्लॉट मध्ये त्याला वापरेल याला वापरेल घरच्याला वापरेल नाही अजून. फरक खूप आहे. हा घरी जो प्लॉट त्याला वापरेल नाही आपण, इकडे करेल याला वापरेल आपण. अच्छा. मग आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, जी ग्रीन लाईफची बॅग ही किती 4 किलोची ना? 4 किलोची 4 किलो. का हो? 100 किलोच्या गुणीला काय करायचं? 50 किलो 100 किलोची गुणी. हे 4 किलो एवढं भारी काम करतं ना. हो ना. हा लय भारी. कुणी व्हायला अशी पावडर दिसरी चहा पावडर आकुटवणी पावडर दिसरी. काय काची पाला पाचोळा कुठून आणले का काय कुणी म्हणत. त्याला पावडर आहे का नाही, पण ते कामच वेगळं. 4 किलो मध्ये मिळता का रिझल्ट अहो लय जोरात. ग्रीन लाईफच्या? लय लय खतरनाक असा रिझल्टच पाहिजे नाही पाव. म्हणजे भरपूर बाहेरचे वॉटर सोल्युबल दाणेदार सोडले अहो असेल. लय पार काय टाळा सोड डापके असे गोण्याचे भरायचे काहीच फरक नाही. हो ना. हे काही 2-3 हजार रुपयात प्लॉट चालू आहे. अरे बापरे. 2-3 हजार काय वेळ. म्हणजे खर्च कसा आहे आपल्या टेक्नॉलॉजीचा? अहो एकदम 0 खर्च आहे. किती टक्के खर्च कमी अहो रासायनिक महिन्याला ना फक्त 3-4.5 हजार रुपये खर्च आहे. जमिनीतला? नाही तुमचं जे कार्बन आणि ते ग्रीन हा. वापर ना बरोबर. महिन्यात 2 डोस जर केले ना हम्म. फक्त 3.5 हजार. आणि रास निवळ्या आपण हे सोडलं तर 4 दिवसात सोडायला लागायचे. 4 दिवसाला 3 आणि 4 हजार रुपयाचा लिक्विड होते. बरोबर आहे. मग महिन्यात वतीन किती त्याचा हिशोब. आणि मला हे सांगा, याला वरतून फवारणीला आपण ग्रीन शीड आणि सार वापरलं, हा ते दोन्ही वापरलं. त्यांनी काय रिझल्ट मिळाले? त्यानं काळोटी वेळोटी पत्ती बित्ती हसी चाका की शायनिंग नाही मारायला फुल गळत एक नाही सापडायचं एवढं हिट. कोणते फुल पाहा लटकेलच कळी. म्हणजे आतापर्यंत 1.5 महिन्यात किती फवारण्या झाल्या आपल्या? अहो 1.5 मावर काय सगळं 4-5 पवार झाल्या म्हणजे. फक्त हा म्हणजे एवढा खर्च कमी आहे? अहो लय खर्च कमी आहे ना, ती पवार 3ऱ्या दिवशी लागत आहे. जमिनीमध्ये काय बदल होतो कार्बन ग्रीन लाईफ सोडल्या? जमीन अशी भुसभुशीत होती, पाणी धरून राहते एवढं बाकी खरं. पाणी म्हणजे आता मला वाटत नव्हतं इथं सगळी 2 तास मोटर चालणारी मोटर म्हणजे भरपूर ताकद वाढते पाण्यामध्ये. बरोबर. म्हणजे थोडक्यात ओव्हरऑल खर्च कमी आहे. हा आणि मगच तुम्ही एक अनुभव सांगितला होता का थोडीशी वाप लागली ती खालच्या हा कोपऱ्याला, टिकून जळून गेलते परत रोप चाललं काही परत फुटली. परत फुटले ते झाड, हो. म्हणजे परत लाईनीवर आले. एकदम क्लिअर झाले.
याच्यासारखी झाली, फक्त ती उंची लहान राहिली अजून, होऊन जाईल ती. अच्छा, काय सांगेल इतर शेतकऱ्यांना, भाजीपाला असेल, सगळ्यांनी एकदा फळबाग वापरून पहा, एकदा बेड जेवण पहा सगळ्यांनी. हो ना. बेड घेतल्याशिवाय कळत नाही. म्हणजे 100% रिपोर्ट आहे बुवा. 100%. आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली तेवढी सर्व खरी आहे सगळी खरी आहे ना. नाही रिझल्ट आला तर पैसे परत दे. का? म्हणजे डायरेक्ट गॅरंटीज घेताय तुम्ही. हा एवढे आत्मविश्वास कुठून आला हो सर? रिझल्ट बघितला का तुम्ही? अगोदर मग घरीच कोणकोणत्या वापरलं पिकावर? ना, घरच्याच प्लॉटला वापरलं ना. पहिले झेंडूला वापरलं, अजंडो तिकडे एकदम तुफान तुम्हाला. अजंडो राईक रोट्या घालायची अवस्था झाली. 30,000 रोपं घेतले ते. हो ना. मला हे जागायचंच नाही, गेला खेळ आवर. हा 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 हा. पण ते झेंडून चांगलं केलं आपलं. झेंडूत पण चांगला पैसा म्हणजे 3.5 लाख रुपये झाले मला त्याचे. काय बोलताय? हा शिवजयंतीला शेवटचा कुठा गेला. हो ना. हम्म. मला सांगा, आता आपण जर बघितलं तर रोग वगैरे मला तर काही कुठे दिसत नाही 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 पूर्ण प्लॉट मध्ये. अजिबात नाही, संपूर्ण प्लॉट तुमचं एकदम निरोगी दिसतंय. एकदम ओके. बरोबर ना? अच्छा, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. मारुती शिवाजी सहाने, राहणार रावडे, पोस्ट 7, सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा. मोबाईल नंबर 90 49 19 102. चालते. धन्यवाद सर. धन्यवाद.